दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता. आवाज सामान्यांचा. 22 ते 26 जुलै दरम्यान गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आलेल्या या अभ्यास दौऱ्यासाठी महापालिकेकडून सुमारे 65 लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला. प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला असला तरी सोशल मीडियावर काही नगरसेवक कुटुंबियांसह फिरत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दरम्यान शहरात रस्त्यांची दुरवस्था, पाणी पुरवठा, नाले सफाई, प्रलंबित विकास कामे आणि आर्थिक अडचणी यांसारखे गंभीर प्रश्न कायम असताना जनतेच्या कराच्या पैशातून एवढा खर्च का करण्यात आला, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वृत्तानुसार महापालिकेवर मोठे आर्थिक दायित्व असतानाही या दौऱ्यावरील खर्चामुळे टीकेची झोड उठलीये. महापौरांनी मात्र नगरसेवकांना प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रियेची माहिती मिळण्यासाठी अशा प्रशिक्षणाची गरज असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र विरोधक आणि नागरिकांकडून या दौऱ्याचा अहवाल सार्वजनिक करावा, कोणते प्रकल्प पाहिले, त्यातून शहरासाठी काय शिकले आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा उल्हासनगरला कसा होणार याची माहिती देण्याची मागणी होत आहे. दिव्य मुंबई मराठी, शिवाजी मस्केसह रवी राणे. उल्हासनगर महापालिकेच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक यांना गुवाहाटीला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं होतं. प्रशिक्षण कुठलं होतं माहिती नाही आहे. पावसाळ्यामध्ये गुवाहाटीला पुराचं पाणी भरलेलं असताना, तिथे पूरग्रस्त अवस्था असताना हे लोक प्रशिक्षणाच्या नावाखाली गुवाहाटीला सहलीला गेले होते आणि याच्यासाठी यांनी नागरिकांचे पैशाचे, कराचे जे पैसे आहेत त्यातले 65 लाख रुपये खर्च केलेले आहेत. एका नगरसेवकासाठी 52,999 रुपये खर्च आला आहे. असे जर पकडले तर 76 नगरसेवक होते. 40 लाखाचं बिल बनलं पाहिजे होतं, परंतु याचे नातेवाईक, यांचा मित्रपरिवार आणि यांच्या पक्षाच्या वरिष्ठ लोकांना खुश करण्यासाठी आणखी 25 लाख म्हणजे 65 लाखाचं एक काम एका संस्थेला दिलं गेलं होतं. त्या संस्थेचं नाव आहे अखिल भारतीय सामाजिक संस्था कोल्हापूर. या संस्थेला काम देऊन ही संस्था घेऊन गेली होती, पण तिथे कुठलं प्रशिक्षण झालं? जे प्रशिक्षण तिथे झालं ते प्रशिक्षण उल्हासनगर किंवा मुंबईमध्ये होऊ शकलं असतं. नागरिकांचे पैसे वाचू शकले असते, पैशाची बचत झाली असती. परंतु असं न करता आपल्या जीवाची गुवाहाटी करण्यासाठी हे सगळेजण गुवाहाटीला गेले आणि तिथे पिकनिक करून आले. प्रशिक्षणाने फोटो लावल्याशिवाय ठेकेदाराचं बिल निघणार नाही. फॉर्मॅलिटी म्हणून का होईना प्रशिक्षणाचे फोटो काढलेले असणार आणि ते बिलाला लावले जाणार. ते तुम्हाला दाखवून काय होणार आहे? त्यामुळे ते बिलाला लागल्याशिवाय संस्थेचं बिल मंजूर होऊ शकत नाही. त्यामुळे ते त्यांनाही माहिती आहे. जरी ते सोशल मीडियावर नसतील तरी ते त्यांच्याकडे असणार आहेत आणि ते फोटो लावून ते बिल काढणार आहेत. पालिकेत विरोधी पक्ष मजबूत नसल्यामुळे पण ही अशी हलगर्जी होते. हे बघा, तुम्ही असं म्हणू शकत नाही. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा कुठलाही पक्ष असेल, आमचा एकही नगरसेवक सभागृहात नाही आहे. आम्ही रस्त्यावरची लढाई लढतो. जर जनतेच्या पैशाचा असा अपव्यय होणार असेल, जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध होणार नसतील, नागरिकांना वेड्यात काढलं जात असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून याला विरोध करणार. नंबर 2, भाजप आणि शिवसेना जर तुम्ही बघितलं ते एकमेकाच्या विरोधात सातत्याने भांडत असतात, एकमेकाच्या अंगावर जातात, सभागृहात एकमेकावर टीका करतात, रस्त्यावर एकमेकांवर टीका करतात, परंतु हे खाताना आणि फिरताना बरोबर असतात. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. फक्त हे उल्हासनगरच्या जनतेला मूर्ख बनवण्याचं काम करतात. हे यांनी कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी जनतेलाही विनंती करीन, यांच्या मूर्खपणाला किती दिवस बळी पडणार आहात, यांच्या विरोधात आपण कुठेतरी आवाज उचलला पाहिजे. सहलीकडे कसं पाहता? मुळामध्ये कसं आहे की नवनिर्वाचित सदस्य असतात. या नवनिर्वाचित सदस्यांना प्रशिक्षणाची गरज ही असतेच, परंतु हे गुवाहाटीचं जे काही प्रशिक्षण आहे ते का वादग्रस्त ठरलं आहे? तर एकतर गुवाहाटी ही जागा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादग्रस्त ठरलेली आहे. ते एक डायलॉग फेमस होता, काय तो डोंगर, काय ती झाडी, काय ते हॉटेल. ह्या प्रशिक्षणामधले जे काही रील्स, व्हिडिओ समोर आलेले आहेत लोकांच्या, तर ह्या हॉटेल, झाडी, डोंगराच्या पलीकडे तिथे फार काही झालं असेल असं लोकांना विश्वास वाटत नाही. आणि एकंदरीत आत्ताचं जे सध्याचं राजकारण आहे, तर ह्या राजकारणामध्ये भ्रष्टाचार हा केंद्रबिंदू झालेला आहे सगळ्या कारभारांचा. नगरसेवकांनी आपल्या घरच्या परिजनांना पण एक मस्त सहल घडवली आहे. हा तर सगळ्यात मोठा वादग्रस्त मुद्दा आहे ना, की जर सदस्यांचं प्रशिक्षण व्हिडिओ येण्यापेक्षा प्रशिक्षण काय घेतलं याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमातून व्हायरल होण्यापेक्षा व्यक्तिगत चित्रपटांच्या गाण्यांवर वगैरेचे रील व्हायरल झाले. कसं असेल, कदाचित रील्स हे पण एक प्रशिक्षण असू शकतं. त्या ठिकाणी रील्स कसे बनवावेत आणि
याच्यामध्ये हे पण प्रशिक्षण झालं असेल की नातेवाईकांना सोबत नेल्यानंतर त्याचा खर्च जो आहे तो आपल्या खर्चामध्ये समायोजित कसा करावा. हां, तर परिंदा चित्रपटामध्ये एक डायलॉग होता नाना पाटेकरचा. तो त्यातल्या इक्बालला असं म्हणतो की इक्बाल अपना धंदा है बेईमानी का लेकिन करना पडता है ईमानदारी से. तर तो बेईमानीचा धंदा इमानदारीने करण्यासाठी सुद्धा एक प्रशिक्षण आवश्यक असतं आणि ते नवनिर्वाचित लोकांना खरं म्हणजे त्याची गरज होती. आयुक्त मनीषा आवाडे ज्या आहेत त्यांची भूमिका काय असली पाहिजे? मला तर त्यांच्या आता IAS असण्यावरती खरं म्हणजे शंका यायला लागलेली. जे प्रकरणं मॅटर्स आपण त्यांच्याबरोबर हाताळतोय तर त्यांच्यामध्ये कुठेही त्या IAS आहेत अशा प्रकारचं लक्षण त्यांच्या पूर्ण कारभारामध्ये कुठेही दिसत नाही. अराजकता अनागोंदी या महानगरपालिकेतली थांबलेली नाही, ती रुळावर गाडी आलेली नाही. त्यांना सर्वोत्कृष्ट प्रशासनाचा जो पुरस्कार आहे तो मुख्यमंत्री कार्यालयाकडून किंवा नगरविकासकडून काय बघून मिळाला याची शंका येण्यासारखी खरं म्हणजे परिस्थिती आहे. दुसरी एक गोष्ट अशी, आपल्याला माहिती असेल की कायद्याने बघा लोक चळवळीने अँटी करप्शनने ज्यांना रंगे हात पकडलं होतं अशा लोकांचे महत्त्वाचे पदभार जे त्यांना दिले होते शासन आदेश डावलून ते काढून घेण्यासाठी आंदोलन केलं, त्यांना पत्रव्यवहार केला. पण आयुक्त त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांकडेच कारभार राहील याच्यावरती आजही अडून आहेत. त्यांच्याकडून नियमामध्ये ह्या प्रशिक्षणाचा खर्च मंजूर होईल आणि मग तो बसतो का नियमामध्ये कायद्यामध्ये हा प्रश्नच उद्भवत नाही. आयुक्त मनीषा आवाडेंची आता खासियतच बेकायदेशीर कारभार करणे, बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देणे, PWD मध्ये बेकायदेशीर जी कामं आहेत विकार प्रकल्प आहेत ते मंजूर करणे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं नियोजन नाही आहे. ही त्यांच्या आता कारभाराची खासियत झाली. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला ई प्रशिक्षण किंवा तुम्ही म्हणताय की ई प्रशासन यासाठी देखील पुरस्कार मिळालेला आहे. ही जी सहल होती किंवा हे जे ट्रेनिंग होतं हे ईच्या माध्यमातून किंवा झूम मीटिंगच्या माध्यमातून होऊ शकलं नसतं का? मुळामध्ये कसं आहे की 65 लाख रुपये खर्च करण्याची गरज का पडली? प्रशिक्षण जर करायचं असतं प्रशिक्षण खऱ्या अर्थाने तर ते कुठे होऊ शकलं असतं. ते ऑनलाईन घरात बसून होऊ शकलं असतं, ते महानगरपालिकेच्या सभागृहात सुद्धा होऊ शकलं असतं. परंतु अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ही संस्था अनेक वर्ष प्रशिक्षण करते आणि ह्या संस्थेची प्रशिक्षणं ही बहुत करून कायम ही व्यावसायिक राहिलेली आहेत. ते त्या ठिकाणी बजेट कसं बनतं, प्रशासन कसं चालतं, प्रशासनाचा दर्जा, ठराव कसे होतात, लक्षवेधी कशी मांडतात या सगळ्याबद्दल ते ट्रेनिंग देत असतात. परंतु ते वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा प्रशिक्षण घेत असतात तर त्यावेळेला तिथला सुद्धा कारभार या नगरसेवकांनी बघावा, तिथले विकास प्रकल्प बघावे, तिथल्या योजना बघाव्यात आणि त्याचा आपल्या शहरांमध्ये अंमलबजावणी करता येते का याचा प्रयत्न करावा असा सुद्धा एक उद्देश असतो. मी स्वतः 2002-2007 या काळामध्ये नगरसेवक असताना अशा प्रकारच्या प्रशिक्षणाला मी स्वतः गेलेलो आहे नगरसेवक म्हणून. परंतु त्यावेळेला प्रवास खर्च वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या नगरसेवकांना कराव्या लागायच्या आणि त्यांचा फक्त तिथे प्रशिक्षणाचा म्हणून एक खर्च असायचा तो ते द्यायचे. ते महानगरपालिका फक्त त्याचा पर हेड खर्च उचलायची. आता ह्यांनी प्रवास खर्च, हॉटेल खर्च, प्रशिक्षण खर्च, जेवणावळी, नातेवाईकांचे नातेवाईक सगळं ह्यांनी त्याच्यामध्ये हे सगळं बसवलेलं आहे. नाही त्याच्याबद्दल मला कल्पना नाही त्यामुळे मी बोलणार नाही. परंतु निवडून आलेल्या लोकांची एकंदरीत जी मानसिकता आहे तर त्यांच्याकडून नियम कायद्यांमधला एक स्वच्छ प्रामाणिक कारभाराची आपण अपेक्षा करू शकत नाही. या उल्हासनगरमधल्या नागरिकांनी तशी त्यांच्याकडून प्रामाणिक कारभाराची अपेक्षा करू पण नाही. अशा अपेक्षा केली तर आपलाच भ्रमनिरास होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये सगळ्यात मोठं गुन्हेगार जो आम्हाला वारंवार अनुभव येतो कायद्याने बघा लोक चळवळीला तर यातलं मोठं गुन्हेगार म्हणजे राज्य सरकार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ह्या सगळ्या भ्रष्टाचाराची विलन आहेत या सगळ्यामधली. कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही नगर परिषदा महानगरपालिकेतल्या गैरकारभाराविरुद्ध जर तक्रारी केल्या, उद्या जर ह्या पैशाच्या उधळपट्टीबद्दल तक्रार झाली तर त्याची दखल घेण्याची काहीही शक्यता नाही. यातल्या कुठल्याही नगरसेवकांविरुद्ध, महापौरांविरुद्ध, आयुक्तांविरुद्ध कुठलीही कारवाई होण्याची काही शक्यता नाही. त्यामुळे ते बिनधास्त आहेत, उधळपट्टी करतायत. सरकारच उधळपट्टी करणार आहे, सरकारच सगळे नियम कायदे मोडणार असल्यामुळे तोच कारभार झिरपत तळागाळापर्यंत येतो. हे भ्रष्टाचाराचं डिसेंट्रलायझेशन आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्याच्यामुळे हे आपल्याला हे लोकांच्या माथ्यावर आलेले भोग आहेत. ॲक्च्युली त्यांनी जे चुकीचे निर्णय निवडणुकीमध्ये जे घेतले मताधिकार बजावताना तर त्या चुकीच्या निर्णयाचे हे दुष्परिणाम आहेत. मुंबई महानगरपालिकेने आता नगरसेवकांनी देशाची मागणी केली की प्रत्येकानं आम्ही स्कॉर्पिओ गाडी हवी आम्हाला, कारण आमच्या
साठी ते पाठी दुखी राजकारण दुखतात असं काय त्याचं तक्रार आहे. तर त्यासाठी आपलं काय होत आहे? कसं आहे त्याच्यामध्ये आता की इतके सगळे खड्डे, म्हणजे त्याला आक्षेप का घ्यावा असाही मला प्रश्न पडतो गाड्यांना. आणि गाड्या ह्या अधिक कम्फर्ट महागड्या अशा असल्या पाहिजे. जितक्या महागड्या असतील त्याच्यातून हे नगरसेवक पदाधिकारी जेव्हा शहरांमध्ये फिरतील त्या गाड्यांमधून, तर केवढाही मोठा खड्डा जरी असला रस्त्यांवरती, तर तो खड्डा गाडीत बसलेल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला जाणवू नये अशा प्रकारची महागडी गाडी ही प्रत्येक पदाधिकाऱ्याला दिली पाहिजे, जेणेकरून त्या खड्ड्यांचं त्यांची वेदना, त्याचं दुःख हे ह्या लोकप्रतिनिधींना होणार नाही. आणि जनता जाऊ दे, जनता, मी मगाशीच म्हटलं की मताधिकार चुकीचा बजावला त्याचे परिणाम जनता भोगते आहे. पण जे निवडून आलेले लोक आहेत ते शेवटी ते सुद्धा लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना जास्तीत जास्त सुखने व सोयी सुविधा कशा मिळतील, आणि हीच आता सध्या लोकशाही झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या देशाचा प्रधानमंत्री हा फकीर प्रवृत्तीचा आहे. तो 8,000 कोटींच्या हेलिकॉप्टरमधून विमानातून फिरतो. तर अशा प्रकारची फकिरी ही केंद्र सरकारकडून खाली स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत झिरपत आलेली असल्यामुळे स्थानिक नगरसेवकांना दोष देण्यासारखी परिस्थिती आता भारतामध्ये राहिलेली नाही आहे. पालिकेत एक हाती सत्ता असल्यामुळे किंवा विरोधी पक्ष मजबूत नसल्यामुळे पण ह्यांचं धाडस झालं असं वाटतं का तुम्हाला? हो, तेच त्याचं कारण आहे. त्याचं कारण जेव्हा निरंकुश सत्ता असते, विरोधी पक्षाचा अभाव असतो आणि विरोधी पक्षाचा आवाज नसतो, आणि शिवाय खाली सत्ता, वर सत्ता, त्याच्यावर सत्ता, तर जाब विचारणारच आता इथे कोणी नाही आहे. दोन गोष्टी झालेल्या आहेत सध्याच्या सत्ता काळामध्ये. एक, सर्वसामान्य नागरिकांनी दाद मागावी अशी यंत्रणा कुठे राहिलेली नाही आहे, आणि भ्रष्टाचाऱ्यांना, गुन्हेगारांना जाब विचारावा अशा सुद्धा यंत्रणा आता सध्या भारतातून लुप्त झालेल्या आहेत. आपण एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून या 65 लाखाचा पाठपुरावा करणार आहेत का? प्रश्नच नाही. याचा आपण शेवटी आपलं काम आहे की आवाज उठवत राहणं. इतिहासाच्या कुठल्याही काळामध्ये जेव्हा अराजकताने अनागोंदी माजलेली होती त्यावेळेला आपण गप्प आपल्या घरामध्ये बसलेलो होतो आणि दुर्लक्ष करून बसलेलो होतो. असा काळा इतिहास आपल्या नावावरती जमा होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. पाठपुरावा शांतपणे संविधानिक मार्गाने करत राहावं लागतो. कधीतरी लाज शरम नावाची जी गोष्ट आहे ती एखाद्या वेळेला जे प्रशासन आहे, त्यांचे अधिकारी, राजकीय नेते, सरकार, तर ती कुठे थोडीफार कुठल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये जर उरलेली असेल आणि ती जर वर आली तर ह्या पत्रव्यवहाराचा, पाठपुराव्याचा परिणाम हा तेव्हा दिसून येऊ शकतो. आणि त्यामुळे बोलत राहिलं पाहिजे. हा एकच मार्ग सध्या सर्वसामान्य नागरिकांकडे उरलेला आहे. त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलंय की जो खर्च होता, जो फॅमिलीचा खर्च, तो वैयक्तिक खर्च त्यांनी केला. कसं आहे माहिती आहे का, ह्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं, इक्बाल अपना धंदा है बेईमानी का लेकिन करना पडता ईमानदारी से. हा जो अवांतर झालेला खर्च आहे हा कसा बसवायचा अधिकृत खर्चामध्ये, ही सगळी मास्टर मंडळी आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही याची सगळी बिलं वगैरे या सगळ्या गोष्टी जेव्हा बघाल तर तुम्हाला हे दिसून येईल. 800 रुपयाची अंधांची काठी ही 12,000ला खरेदी करणारी ही महानगरपालिका आहे. त्यामुळे हे फार थोर प्रशासन आहे, आणि ह्या थोर प्रशासनाच्या पाठी तितकंच थोर, तुम्हाला थोर ऐकायला आलं ना, मी थोर म्हटलं तर राज्य सरकार हे वरती बसलेलं आहे. आणि त्यामुळे सध्याचा काळ हा थोडासा हतबलतेचा काळ आहे, परंतु हेही दिवस जातील.